कालपासून आपल्याकडे 3 दिवस अखंड आणि आजची शेवटच्या दिवसाची सेवा आणि कीर्तन आहे. तरी सर्व ग्रामस्थ मंडळी, माता भगिनी, बाळगोपाळांनी कृपया मंदिरामध्ये येऊन या ठिकाणी बसून घ्यायचं आणि कीर्तन रूपी शरीर श्रवण घ्यायचं. राम कृष्ण
अंतरे आले लागे
या तरी या रे लागे अवघे माझ्या मागे मागे अवघे माझ्या मागे मागे आजी ते तो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी पुरे म्हणाल तो वरी हळू हळू दादा कोणी कोणाशी न बोला कोणी कोणाशी न बोला आजी देतो पोट भरी पुरे म्हणाल तो वरी पुरे म्हणाल तो वरी तुका म्हणे सांगा घाटे तेने नका भरू पोटे तेने नका भरू पोटे प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकाराम महाराज देवनिवासी संत श्रेष्ठ संत शिरोमणी देवनिवासी कळत आणि विराजमान असलेले माझे तुकोबार यांचा 4 चरणाचा अभंग काल्याच्या प्रसंगी कार्यक्रम करता निवडलेला अभंग तुम्हाला सगळ्यांच्या पाठाचा एक परिचयाचा आहे आणि मी कीर्तनकार तुला आपल्या गावात आला अभंग चुकला काय आणि काही शिल्लक काय काहीतरी मला तुम्ही सगळे मंडळी मला सांभाळून घेणार होता त्याबद्दल काही वादच नाही तुकाराम महाराजांनी या अभंगामध्ये सांगितलेलं आहे याद तरी याने लागे माझ्या मागे मागे माझ्या मागे मागे असे कोण म्हटलंय तर पांडुरंग परमात्मा द्वारकेचा राणा पांडुरंग परमात्मा गोपाळ श्रीकृष्ण काल्याचे कीर्तन श्रीकृष्णावरती ते कीर्तन करणार श्रीकृष्णाने सगळ्या सौंगड्याला सांगितले तुम्ही सगळ्यांनी माझ्या मागे मागे याद तरी याडे लागे अवघे माझ्या मागे मागे कशाला मागे मागे या तर आजी देतो पोट भरी पुढे म्हणाल तो वरी आज तुम्हाला मी पोटभर देणार आहे काय देणार आहे दही दूध लोणी हे सगळं मी तुम्हाला पोटभर देणार आहे असं कोणी सांगितलं पांडुरंग परमात्मा श्रीकृष्णाने सगळ्या सौंगड्याला सांगितलं आजी देतो पोट भरी पुढे म्हणाल तो वरी जोपर्यंत तुम्ही खाऊन मुक्त होत नाही तोपर्यंत तुम्हाला देईल पण ते मी देत असताना तुम्ही कसा आला पाहिजे एखाद्या ठिकाणी आपण जर चोरी करायला गेलो वाघमरे तर चोरी करायला गेलो तर आपण काही धावत भरभर जातो का आपली चोरी सापडेल त्याकरता त्यांनी काय सांगितलं तुम्ही हळूहळू तिसऱ्या चरणात हळूहळू चाला कोणी कोणाशी बोला पावलाने हळूहळू या कोणी कोणाची काही बोलू नका आणि जर तुम्ही बोलला तरी हळूहळू नाही तर आपली चोरी नक्की सापडेल आणि चौथ्या चरणामध्ये तुकाराम महाराज सांगितलेलं आहे तुका म्हणे सांगा घाटे तेने नका भरू पोटे काय सांगितले सांगा घाटे म्हणजे काय तर पांडुरंग परमात्मा म्हणताय हे बघा आपण दही दूध लोण्याची मडकी आपण काढताना आपल्या हातात एखादं पडलं जमिनीवर तर जमिनीवर पडल्यानंतर ते पडलेलं दही दूध लोणी कोणी खायचं नाही तुका म्हणे सांगा घाटे तेने तुका भरू पोटे खाले पडलेले तुम्ही पोट भरू नका जे वरच्यावर जे काय आहे ते तुम्ही खा हा अभंगाचा सरळ सरळ धावता भावात आहे खरं
वातावरणं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। ओम भूर्भुवस्वादक्षवितुर्वरेण्यं भर्गोदेवस्य धीमहि धियो यो नः प्रचोदयात्। मुखं करोति वाचालं पङ्गुलङ्घं यतेन्द्रियं यत्कृपं तमोऽस्ते परमानन्दं माधवम्। मायोगपीठे तटे भेमलभ्यं वरद पुण्डरीकाय दातु मुनीन्द्रे। समागतदितं तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गम्। अलंकापुरी पुण्यभूमी पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया ठवेता महापुण्य राशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। Thank you.
सालावाप्रमाणे मधरे तांबडपाडा ग्रामस्थांच्या वतीने अखंड हरिनाम ज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायण शंभर यज्ञ हा 1.5 दिवसाचा अखंड सप्ताह सोहळा आपण आपल्या गावामध्ये साजरा करत आहोत. काल रामनवमीच्या दिवशी राकेश महाराज मोरे चिपळूण यांचं कीर्तन झालं रात्री. आणि आता माझ्यासारख्या एक पामराच्या वाट्याला काळ्याच्या कीर्तनाची सेवा हरिओम सतनाम वारकरी संप्रदाय भक्ती पंचक्रोशी मधले तांबडपाडा यांच्या सहकार्य आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला आली. मी माझं परत मानतो. काल सगळ्या माता भगिनी महिला पालखी सोहळ्यामध्ये एवढ्या आनंदित नाचल्या, एवढ्या आनंदाने नाचल्या. काही पुण्यावरून, काही ठाण्यावरून, काही मुंबईवरून, काही गावाच्या अतिशय खूप नाचल्या. आणि हा आनंदाचा सुख सोहळा आपल्या गावामध्ये काल पंढरीत जणू काही होती. खूप आणि आज माझ्यासारख्या पामराच्या वाट्याला या कार्याच्या कीर्तनाची सेवा आली. मी माझं भाग्य समजतो. मज पामर आहे काय माझ्यासारख्या पामरामध्ये कसं चालत होतं. सेवा माझ्यासारख्या वाट्याला आली. मी माझं भाग्य समजतो. या सर्व मंडळींचं आपल्या माझ्यावरती असणारं प्रेम, ग्रामस्थांचं असणारं प्रेम, या प्रेमच्या माध्यमातून माझ्याकडे सेवा आली. मी माझं भाग्य. आपण आता कीर्तनात करता सेविकाचा निवडलेला अभंग आहे. आपल्याकडे वेळ देखील वेळेच्या पुढे जाणार नाही. बरोबर वेळेतच कीर्तन संपवणार आहे. आपण आता कीर्तनाकडे वळू. आज पांडुरंग परमात्मा गोपाळ श्रीकृष्ण, काल रामनवमी होती आणि आज काल्याचं कीर्तन म्हणजे पांडुरंग परमात्मा श्रीकृष्ण यांच्या जीवनावर मला बोललं पाहिजे आणि काल्याचं कीर्तन गोकुळात शूरसेन यादव यांचा मुलगा वसुदेव आणि मथुरेत उग्रसेन राजाची कन्या देवकी हे उपवन झाल्याच्या नंतर त्यांचं लग्न झालं. दोन्हीकडचे गोकुळ आणि मथुरा यांच्यामध्ये नातेसंबंध जोडले गेले आणि देवकी आणि वसुदेवाचं लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर त्यांची वरात त्या थाटामाटात निघाले. काही घोडेस्वार, काही हत्ती, काही मोठमोठे राजे त्या वरातीच्या मागे चालले होते. आणि चालत असताना स्वतः कंस हा आपल्या बहिणीच्या रथावर वसुदेव आणि देवकी, कंसाची बहीण देवकी रथावरती सारथी झाला होता आणि रथ तो वरातीचा पुढे चालला होता. काय आनंद सोहळा, किती नगारे, ताशर, किती ढोल. त्या टायमाला डीजे वगैरे नव्हता, शांताबाई नव्हती, डीजे नव्हता, आला बाबराव अशी काही गाणी नव्हती. त्या काळामध्ये नगारे, ताशाने, ढोल अशा या गजरामध्ये मथुरा आणि गोकुळ यांचे नातेसंबंध जोडल्यानंतर वरात मोठ्या थाटामाटाने निघाली. वरात चालत असताना आनंदाचा सोहळा पुष्प वर्षा होत होता. त्या वरातीवर देवकी आणि वसुदेवाच्या त्या रथावरती पुष्प वर्षा. आनंद चालत असताना अचानक आकाशवाणी झाली. अरे म्हटलं कंसा, तुझ्या बहिणीची वरात, वसुदेवाच्या आणि तुझ्या बहिणीची वरात मोठ्या थाटा मानाने आनंदात नेत आहे. पण तुझ्या पोटी येणारा 8वा पुत्र तुझा वध करणार आहे, तुला ठार मारणारे अशी आकाशवाणी झाली. आणि कंस कावरावावरा झाला. अचानक त्यांनी त्याच्या रथाला लगाम दिली आणि घोडाचा रथ थांबवला. चटकन त्याची खाली कंस उतरला आणि क्रोधिष्ठ झाला. ताबडतोब आपल्या ज्ञानातून त्यांनी तलवार बाहेर काढली आणि तो डायरेक्ट देवकीला ठार मारण्याकरता देवकी जवळ गेला. देवकी कंसाची बहीण. कंस एवढा काही क्रोधिष्ठ नव्हता, कंस राक्षसी बुद्धीचा नव्हता. पण कंस का झाला? उग्रसेन राजाची पत्नी अरण्यात फिरायला गेली
पडली असता एका राक्षसाची वाईट दृष्टी त्या उग्रसेन कालिका पत्नीवरती पडली आणि तिने त्या राक्षसाने त्या उग्रसेन कालिका पत्नीला भोग दिला आणि त्यातून हा कंस जन्माला आला. म्हणून कंस हा राक्षसी प्रवृत्तीचा आहे आणि दृष्ट विचार. कंसाचा का तर तो राक्षसाचा अंश आहे म्हणून कंसाचा क्रोधिष्ट आणि दुष्ट. कंस खाली उतरला आणि देवकीला मारणारे घराची आपले शमशेर तलवार उचलून देवकीला मारणार तर देवकी विनंती केली, दादा आणि मला मारू नकोस, दादा मला मारू नकोस, मी तुला शरण आले, मला मारू नकोस. पण कंस क्रोधिष्ट आकाशवाणी झाली होती, 8वा पुत्र देवकीचा तुझा वध करा. तेवढ्यात वसुदेव पुढे आला आणि वसुदेव म्हटला, अरे कंसा, स्त्री हत्येचं पातक हे फार भयंकर आहे. स्त्री हत्येचं पातक तुझ्या माथी घेऊ नको. अरे तुला मारायचंच आहे ना, तर आम्ही तुझं काय बिघडवलंय? देवकीने मी तुझं काय बिघडवलंय? आमच्या पोटी जे येणारं अपत्य आहे, जे 8 मुलं आहेत, 8वा तुझा वध करणार, मग आम्हाला मारून तुला काय मिळणार आहे? कंसाने थोडासा विचार केला आणि हेही बरोबर आहे. कंसाला देवकीची दया आली, वसुदेवाची दया आली आणि कंसाने काय केलं म्हटले की 8 पुत्र होण्यासाठी मग यांना आपण असे बाहेर नाही ठेवता, त्यांना तुरुंगात कंसाने त्यांना बंदी शाळेत ठेवली, देवकीला आणि कंस त्याच्या आकाशवाणीचं जे डोक्यामध्ये त्याचं भरलं होतं ते चालत होतं. कंस आपल्या मथुरेत आपल्या राज्यात आला आणि पहारा करायला सांगितला. म्हटलं वसुदेवाने देवकीला जर पुत्र जेवढे होतील तेवढे मला तुम्ही सांगा आणि सगळ्या पुत्रांचा मी वध करणार आहे, पण कोणी पारेकरांनी झोपायचं नाही असं कंसाने सक्त ताकीद त्या सर्व शिपायांना दिली. असे काही दिवस गेल्याच्या नंतर देवकी गरोदर राहिली आणि देवकीच्या पोटी पुत्र जन्माला आला. जन्माला आल्याच्या नंतर तो रडायला लागला. तो पुत्र तेवढ्या सर्व पारेकऱ्यांनी जाऊन कंसाने सांगितलं का देवकीला मुलगा झाला, देवकीला मुलगा झाला. तसाच कंस आला आणि तो देवकीकडून तो त्या सैन्याने घेऊन तो बालक तो असं त्यांनी बाहेर घेऊन गेला. बाहेर घेऊन गेल्याच्या नंतर त्याला तो मारणार. तेवढ्यात आकाशवाणी झाली आणि म्हटलं, कंसा तू काय करतोय? नारद मुनी आले आणि म्हटले, अरे कंसा तू त्या पहिल्या बालकाला मारतोय. नारद मुनी नारायण नारायण झाले, पहिल्या बालकाला तू मारतोय पण तुला तुझं वध कोणाच्या हातून आहे? 8व्या पुत्राच्या हातून आहे. मग पहिल्याला मारून तुझा काय उपयोग आहे? कशाला बाल हत्या करतो? कंस म्हटला, विचार केला, हो बरोबर आहे, मला 8व्या पुत्रापासून जर धोका आहे, माझं वध आहे, तर पहिल्या बालकाला मारून मला काय मिळणार आहे? म्हणून त्यांनी पहिला पुत्र काही मारला नाही. देवकीला आणि वसुदेवाला खूप आनंद झाला, आपल्या पहिल्या पुत्राला जीवदान मिळालं. आणि हे सर्व रामायण घडल्याच्या नंतर, हे प्रकरण घडल्यानंतर हे सर्व अक्कल इंद्राला समजली. इंद्र म्हणायला लागले, असं कसं काही झालं? परत त्यांनी नारद मुनीला बोलले, म्हणजे मुनीवर या, तुम्ही इकडे या. तुम्ही काय केलं ते तुम्ही परत जा मथुरेत. जर कंसाकडून जर बाल हत्या झाली नाही तर त्याचं मरण एवढं होणं सोपं नाही. त्याच्याकडून बाल हत्या ही झालीच पाहिजे. तुम्ही असं करा, तुम्ही मथुरेत जा आणि कंसाला तुमच्या भाषेत काय समजावायचं ते समजा. त्यावेळेस नारद मुनी परत मथुरेमध्ये आणि कंसाला आल्याच्या नंतर, नारद मुनी आल्याच्या नंतर कंसाने बघितलं, मुनिवर्यांचं आदर केलं, त्यांचा भावचार केला आणि मुनिवर्य का आला? त्या नारद मुनी सांगितलं, अरे कंसा